जागर नवरात्रीचा या सेशनमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. नवरात्रीचा पहिला दिवस आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. आपण दररोजच 9 दिवस साधना करणार आहोत आणि त्या साधनेची सुरुवात आपण त्या देवीच्या स्तुतीने करूयात. सर्व मंगल मांगल्ये श्लोक म्हणूयात आणि मग पुढे जाऊयात. सगळ्यांनी तुमचे हात जोडा, डोळे बंद करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम शांती शांती शांती. आज घटस्थापना, पहिला दिवस, अश्विन शुद्ध प्रतिपदा. आजची देवता, आजची शक्ती आहे शैलपुत्री. माँ शैलपुत्री म्हणजे पाषाणपुत्री. नवरात्रीमध्ये 9 दुर्गांची रूप, तिने धारण केलेली शस्त्र, वस्त्र, त्याचा रंग आणि त्या पाठीमागचं शास्त्र आपण जाणून घेणार आहोत. ते जे आत्ता रंग काही काही ग्रुपवरती डिक्लेअर होतात, पेपर्समध्ये डिक्लेअर होतात, ते त्या दिवशी साठीचे महत्त्वाचे असतातच असं नाही, पण त्यामुळे महिलांना आनंद मिळतो. वेगवेगळ्या रंगामध्ये जरी वेगवेगळ्या शेड असल्या तरीसुद्धा तो आनंद प्रत्येकाला मिळावा आणि जीवन नवरसांनी नवरंगांनी समृद्ध व्हावं, ही संकल्पना मात्र नक्की चांगली आहे. त्या रंगांबद्दल बरंच काय काय व्हॉट्सअपवरती येत होतं, म्हणून मी फक्त म्हटलं जीवन रस हा सुंदर आहे आणि तो प्रत्येक वेळेला आपण वस्त्र नेसून सुद्धा अनुभवू शकतो, हे मात्र नक्की खरं आहे. तर या प्रत्येक देवतेची ऊर्जा रूपाने आपल्या कुठे ती स्थित आहे हे आपण बघणार आहोत, मंत्र बघणार आहोत. आणि चंद्र जसा बघा अमावस्येपासून कलेकलेने वाढतो, तो पौर्णिमेपर्यंत वाढत जातो आणि पूर्णत्व त्याचं पौर्णिमेला दिसतं. त्याप्रमाणेच हे 9 दिवस हे स्त्री तत्व शक्तीचं जागरण आहे. हे 9 दिवस कलेकलेने चंद्र जसा वाढतो तशाच तुम्हालाही तुमच्या 9 चक्रांमध्ये शक्ती साधना केल्यामुळे अत्यंत आमूलाग्र बदल झालेले कळतील. जरी आपण आत्ता सेशन प्रत्येक वेळेला संध्याकाळी 8 ते 9 घेणार आहोत, पण आपलं सेशन संपल्यानंतर सुद्धा तुम्ही ती साधना नक्की आणि नक्की थोडा वेळ करू शकता आणि तुम्हाला त्याचे अत्यंत फायदे नक्की मिळतील. हे शारदीय नवरात्र असं असतं की 1000 पटीने त्याचे फायदे मिळतात, म्हणूनच याला शरद ऋतूतलं शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं. अश्विन शुद्ध प्रतिपदा हा आपला आजचा पहिला दिवस आणि माँ शैलपुत्रीचा दिवस. शैलपुत्री ही आपल्या मूलाधारामध्ये स्थित आहे. तर आज मूलाधाराचा मंत्र, मूलाधार शक्तीचा मंत्र म्हणूयात आणि सुरुवात करूयात. डोळे बंद करून तुमच्या मूलाधार चक्राकडे जायचा प्रयत्न करा. श्वासानी जाणीवेनी नेणीवेनी तुमच्या पाठीच्या कण्यातनं सावकाश खाली उतरत, जिथे तुमची शिवण आहे, जिथे तुम्ही योगाभ्यासामध्ये मूलबंध लावता, तिथे हे मूलाधार चक्र आहे. तर तिथे नक्की आणि नक्की पोहोचायचा प्रयत्न करा. नक्की तुम्ही पोहोचू शकाल, कारण तुमच्याच प्राणमय कोशात ही चक्र आहे. तर असं हे मूलाधार चक्र 4 पाकळ्यांचं लाल रंगाचं सुंदर चक्र, सगळ्या चक्रांना अधिष्ठान देणारं, तुमच्या शरीराला अधिष्ठान आणि आधार देणारं असं हे चक्र. 4 पाकळ्या आपल्याला धर्म अर्थ काम मोक्ष हे सांगतात आणि त्याच्याबरोबर साधना करा आणि मग समाधीपर्यंत जा, मग सिद्धीपर्यंत जा. साधनेशिवाय, सतत साधनेशिवाय नक्कीच सिद्धी मिळत नाही आणि सिद्धीही समर्पित करा आणि मग तुम्ही समाधीकडे जा. असं ह्या च्या 4 पाकळ्या सांगतात. साधना, सिद्धी, समर्पण आणि नंतर समाधी. आता ह्या लाल रंगाची अनुभूती घेत त्याचा बीजमंत्र म्हणूया. सगळ्यांनी डोळे बंद करा. आपण 5 वेळा बीजमंत्र म्हणणार आहोत.
लं 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 ह्या माता शैलपुत्रीची शक्ती तुमच्या मूलाधार चक्रामध्ये अनुभवा. मूलाधार चक्राच्या देवता पशुपती शिव आणि संकटनाशन गणपती आहे. अथर्वशीर्षामध्ये आपण बघितलेला आहे. अथर्वशीर्षाचा अभ्यास करताना त्यांनीच सांगितलंय मूलाधार स्थितोसी नित्य. आणि ह्या दोन देवतांची शक्ती ही शैलपुत्री आहे. का बरं ही शैलपुत्री आहे? बघा, मनुष्य आदिमानव या स्थितीतून मानव स्थितीमध्ये आला, पण त्याच्या आधी तो माकड होता. मग माकडाचं शेपूट गळून पडलं आणि मग आदिमानव पाषाणाची हत्यारं करून शिकार करत होता. आणि मग पुढे मानवामध्ये कशी समृद्धी झाली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा पाटावरवंटा काही गोष्टी आपल्याकडे दगडी स्वरूपात वापरल्या जातात. जातं हे दगडी स्वरूपात असतं. त्याला कारण आहे, त्याच्या ठिकऱ्या उडत नाही, ते अतिशय स्थिर असतं. तशीच ही शैलपुत्री माता आपल्याला स्थिरता देते, मनाची स्थिरता देते, शरीराची स्थिरता देते, भावनांची स्थिरता देते. तिच्या भाळी चंद्र आहे. तिचं आसन हे वृष म्हणजे बैल आहे. बघा, तिचं आसन बैल आहे आणि बैल जमीन नांगरतो आणि अत्यंत स्थिरता, अत्यंत कष्टाने ती नांगरतो. प्रचंड शक्ती त्याच्यामध्ये असते. तशीच शक्ती आपल्यामध्ये ही शैलपुत्री निर्माण करते. शैल म्हणजे पाषाण, म्हणजेच दगड. हा जमिनीकडून वरती 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 जेव्हा जातो तेव्हा त्याचा पर्वत तयार होतो. म्हणजे ही शक्ती आपल्याला ऊर्ध्वगामी करते आणि स्थिरतेकडून हळूहळू हळूहळू रचत आपण ऊर्ध्वगामी होतो. त्यामुळे फाउंडेशन, बेस आपला पक्का होतो. पायात सुद्धा म्हणून दगड घालतात, ते तालाचे असतात आणि अतिशय कठीण असतात. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फाउंडेशन जर पक्का असेल, जर स्थिर असेल, तर वरची जमीन, वरचा जो बंगला बांधलेला असतो, वरचा जो इमारत बांधलेली असते, ती कधीच खाली येत नाही. इतकी स्थिरता ही शैलपुत्री आपल्याला देते, आपल्या व्यक्तिमत्वाला देते, आपल्या विचारांना देते. अशी ही शैलपुत्री हिची एक पौराणिक कथा आहे. शंकराची पत्नी ही सती, तिचे वडील दक्ष, त्यांनी मोठा यज्ञ करण्याचं प्रयोजन केलं. त्याचं अधिष्ठान मांडलं. सगळ्या देवतांना आमंत्रण दिलं. पण भस्म विलेपित स्मशानामध्ये राहणारे देव शंकर, म्हणून त्यांचा थोडासा राग होता त्यांच्या मनामध्ये, म्हणून त्यांना काही निमंत्रण पाठवलं. पण ही बातमी सतीच्या कानी पोहोचली आणि सतीच्या कानी ही बातमी पोहोचल्यामुळे तिला इच्छा झाली की एवढा मोठा यज्ञ, एवढा मोठा संकल्प माझ्या पित्याने मांडला आहे, तर नक्कीच मी त्या यज्ञाला उपस्थित राहावे. तिने पती परमेश्वराकडे, शंकराकडे तशी प्रार्थना केली, विनंती केली. पण ते म्हणाले, अगं, आपल्याला आमंत्रण दिलेलं नाही, काही कारणाने तुझ्या पित्याचा माझ्यावरती राग आहे, तर आपण नको जायला. पण लेक असती शेवटी, तिचं नेहमी माहेरकडे ओढा असतो आणि तिला असं वाटलं की विसरले असतील काहीतरी कारणाने आपल्याला, आणि म्हणून ती त्या यज्ञाला गेली. ती यज्ञाला गेलेली असताना तिचं कोणीही स्वागत केलं नाही, तिच्याकडे बघितलं नाही. उलट शंकरांबद्दल वेगवेगळ्या बद्दल बोलून, त्यांच्या गणांबद्दल बोलून, त्यांच्या रूपाबद्दल बोलून, स्मशानातला देव म्हणून
चंडमुंड धारण करणारा देव, काही अलंकार नाहीत वगैरे असं सगळं त्याचं एकमेकांमध्ये चर्चा करत अपमान झाला. आपल्या पतीचा अपमान सतीला सहन झाला आणि तिने त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली आणि स्वतःला भस्म केलं यज्ञकुंडामध्ये उडी घेतल्यामुळे. आणि अर्थातच सतीची तिथे राख झाली. दक्षाला आपली चूक कळली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. कारण त्याच्या मुलीमुळे, तिने त्या कुंडामध्ये उडी घेतल्यामुळे, तिच्या तेजामुळे तो अग्नी तिथला विझून गेला होता आणि त्यामुळे दक्षाचा यज्ञ मात्र नक्की अपूर्ण राहिला. पण पुढच्या जन्मी सतीनी शैलपुत्री म्हणून हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. हिमालय तुम्हाला वरती बर्फ दिसतो, पण आतमध्ये पाषाण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पाषाणाचा बनलेला, पण हळूहळू टेम्परेचर कमी असल्यामुळे आजूबाजूला बर्फ तयार होतो आणि म्हणून हिला हिमपुत्री असंही म्हटलं जातं. शैलपुत्री, हिमपुत्री आणि गौरवर्णाची अतिशय शुभ्र अशी ही देवता आहे. शुभ्र वस्त्र धारण केलेली आहे. वृषभ जसा बलवान, नंदी जसा बलवान नांगरून शतपटीनी उपज निर्माण करतो. तुम्ही एक दाणा पेरलात ना तर तो तुम्हाला हजारो पट धान्य देतो, शतपटीनी वाढतो. तशीच ही मूलाधार चक्राची देवता, आराध्य देवता, तत्वाची देवता शैलपुत्री, तिची आराधना केली की तुम्हाला ती हजारो पटीनी शक्ती देते. म्हणून आज तिची साधना करायची. तिच्या साधनेने आपल्याला आत्मविश्वास मिळतो, सुदृढ आरोग्य मिळतं. ही शक्तीची चालिनी जी आहे ती लाल रंगाचं प्रतीक मी तुम्हाला आता म्हटलं मूलाधार चक्रामध्ये आहे. हिची शक्ती पूर्ण लाल रंगाने प्रवाहित होत रक्तामधून आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होते. आणि लाल रंग किती प्रभावी असतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तिथे ऊर्जा खेचली जाते म्हणून आपण कपाळाच्या मध्यभागी लाल गंध लावतो, स्त्रिया ते तेवढ्यासाठी. आता याचा बीजमंत्र तिचा अतिशय सोपा आहे. त्याच्या आधी आणखीन एक तिचं वर्णन सांगते. तिच्या भाळी जो चंद्र आहे तो मनाचा कारक आहे. म्हणजे मानसिक स्थिती मजबूत करण्यासाठी, कारण मनावरती काय अवलंबून आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. मन चंगा तो कठोती में गंगा असं म्हटलं जातं. तुम्हाला मन कुठल्या कुठे घेऊन जातं. मन सुदृढ असेल तर शरीर सुदृढ व्हायला नक्की आणि नक्की मदत होते. म्हणून तर मानसिक स्थिती मजबूत करण्यासाठी सुद्धा हिची साधना नक्की आणि नक्की करावी. ह्याचा बीजमंत्र अगदी सोपा आहे, छोटासा बीजमंत्र आहे, तुम्हाला सांगते. 2 आहेत ह्याचे बीजमंत्र. ओम देवी शैलपुत्रै नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै ओम शैलपुत्री देव्यै नमो नमः. आता हे दोन्हीही मंत्र आपण 5 वेळा म्हणणार आहोत. माझ्या बरोबरीने तुम्ही तुमच्या इथे म्हणा. सोपे आहेत, तुम्हाला नक्की आठवतील. नाहीतर पहिल्यांदी ऐका आणि नंतर म्हणायला सुरुवात करा. हात मात्र ध्यान मुद्रेमध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला आणखीन छान ऊर्जेचं संक्रमण तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये जाणवायला सुरुवात होईल. ओम देवी शैलपुत्रै नमः. 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 तुमच्या मूलाधार चक्राच्या इथे ही वृषारूढा, माथ्यावरती चंद्र असलेली, हातात त्रिशूळ घेतलेली अशी ही देवी शैलपुत्री, तिचं रूप समोर तुमच्या मूलाधार चक्राच्या इथे ह्या शक्तीचं सगुण आणि निर्गुण रूप बघण्याचा प्रयत्न करा.
तिचा जो दुसरा बीज मंत्र आहे त्याच्यामध्ये ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चै हा नवाक्षरी मंत्र आहे. नवार्णव मंत्र असं याला म्हटलं जातं. तो म्हणूयात आणि तिची आराधना करूयात. पहिल्यांदा लक्षात नाही आलं तरी नुसतं ऐका आणि नंतर म्हणायला सुरुवात करा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै ओम शैलपुत्री देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै ओम शैलपुत्री देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै ओम शैलपुत्री देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै ओम शैलपुत्री देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै ओम शैलपुत्री देव्यै नमो नमः. या बीजमंत्रांचा उच्चार जप मनामध्ये करत राहा. मी तुम्हाला थोडीशी आणखीन माहिती त्याच्याबद्दल सांगते म्हणजे तुम्हाला ह्या देवीचं शैलपुत्रीचं किती महत्त्व शक्ती साधनेमध्ये आहे. म्हणूनच ही घटस्थापनेची पहिली माता शैलपुत्री आहे हे लक्षात ठेवा. मनुष्याची ध्येय आकांक्षा अतिशय उच्च असतात. त्याच्यासाठी मागे सुद्धा उच्चता लागते, आधार लागतो. कोणताही पर्वत चढणं सोपं नाहीये बघा. अनेक संकट काटेकुटे याला तोंड द्यायला लागतं. आपला जीवन संसार हा सुद्धा एक पर्वतच आहे की नाही. हे चक्र पूर्ण करण्यासाठी अनेक काटेकुटे संकट तुमच्या मार्गात येत आहेत आणि ती दूर करण्यासाठी ही माता शैलपुत्री आपल्याला मदत करते. ही शक्ती सहाय्य करते आणि त्यासाठी ती मार्गही दाखवते. फक्त आपण विश्वासाने आणि श्रद्धेने तिची साधना केली पाहिजे. बघा हे सगळं करताना मार्गक्रमणा करताना ध्येय गाठताना आपल्याला थोडासा थकवा शिणवटा येतो, पण ही शक्ती तो दूर करते. आणि म्हणूनच ध्येय गाठताना आपल्याला धन्यता वाटते, कारण ही शक्ती पहाड चढण्याची शक्ती आहे. तनमनात व्यापून उरणारी ही शक्ती आहे. निर्भयता, आत्मविश्वास आणि अचल श्रद्धा आपल्या ध्येयाकडे पोहोचणं हे नक्की आणि नक्की आपल्याला शक्य आहे हे ही शक्ती आपल्याला जाणवून देते. विपरीत परिस्थितींवरती मात कशी करायची, आपलं अस्तित्व टिकवून कसं ठेवायचं आणि वेगवेगळे मार्ग समोर दिसत असताना कुठला मार्ग योग्य आहे हे ही शक्ती आपल्याला सांगते. मार्गक्रमणा करण्याचा सोपा मार्ग न निवडता कुठला मार्ग तुम्हाला ध्येयाकडे नक्की घेऊन जाईल हे ही शक्ती सांगते आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. जीवनाचं संरक्षित कवच म्हणजे ही शैलपुत्री शक्ती. ही वायूसारखी स्वतंत्र, पाण्यासारखी सर्वसमावेशक, अग्नीसारखी तेजस्वी आणि जमिनीसारखी कृपाळू आहे. ही पालन करती आणि आकाशासारखी पवित्र आणि नितळ आहे. आणि म्हणून या शक्ती साधनेमुळे रक्ताचे विकार, मज्जासंस्थेचे विकार,
असे जे रोग असतील, भरपूर राग येणं, आळस म्हणजे तमस जर कुणामध्ये असेल तर तो नक्की आणि नक्की कमी होतो. आपल्यातली ही शक्ती तिच्या स्मरणाने सुद्धा किंवा मननाने सुद्धा जागृत करून सगुण बरोबरच आपल्यामधल्या तिच्या निर्गुण स्वरूपाची आपण आराधना कायम आणि कायम केलीच पाहिजे. तरच आपल्याला सगुणातून निर्गुण तत्वाकडे जाणं सोपं पडेल. कारण प्रत्येक गोष्टी आपल्याला डोळ्यांनी बघायची सवय झाली आहे, पण कधीतरी ज्ञानचक्षुंनी बघूया. ही शैलपुत्री शक्ती जिच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात कमळ आहे, पाषाणामुळे तुकडे झाल्यावरती ज्याची माती होऊन पाण्यात ते मिसळतात आणि त्याचा चिखल होतो, पण त्याच्यामधनं कमळ उगवतं. तसंच आपल्यामधल्या विकारांचा नाश होतो. स्वच्छ आनंदी कमळासारखं शुद्ध होऊन आपलं मन आणि शरीर ताजतवानं होतं, विकाररहित होतं या शैलपुत्री शक्तीमुळे. त्रिशूलाचा वापर करायचा म्हणजे बघा, त्रिगुण वापरून नंतर गुणातीत व्हायचं असं ही शक्ती आपल्याला सांगते. रजस, तमस आणि सत्व हे 3 गुण आहेत. ह्या 3 गुणाचं अस्तित्व आपल्याला हे त्रिशूळ दाखवतं. आणखीन एक हे त्रिशूळ दाखवतं म्हणजे कुठेही आपली चूक झाली तर शंकराच्या हातात, पशुपतीच्या हातात हे त्रिशूळ आहे. म्हणून तो सांगतो की तुझी चूक झाली तर हे त्रिशूळ माझ्या हातात आहे आणि नक्की आणि नक्की मी ह्याचा वापर करू शकतो, हे ही शक्ती सांगते. म्हणून ह्या शक्तीचं जागरण झाल्यावरती उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, हे सुद्धा आपण नक्की आणि नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. बघा, जर त्रिगुण वापरून नंतर गुणातीत व्हायचंय तर आपल्याला दुष्प्रवृत्ती जर त्रास देत असतील तरीही हा त्रिशूळ वापरून ही शक्ती, आपल्यामधली शक्ती त्याचा नाश करते, आपल्याला सहाय्य करते. ह्याचा सुंदर प्रार्थना मंत्र आहे. तो म्हणते, तुम्ही डोळे बंद करून ऐका. ह्या प्रार्थना मंत्रामध्ये हिच्या रूपाचं वर्णन आहे. डोळे बंद करून ऐकले तरी सुद्धा चालेल. वंदे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरं वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनी. यशस्विनी, यशाच्या शिखराकडे नेणारी अशी ही शैलपुत्री. त्याचा ध्यान मंत्र म्हणते, तोही लक्षपूर्वक ऐका. पूर्णेन्दुनिभां गौरी मूलाधारस्थितां प्रथमदुर्गां त्रिनेत्रां पटाम्बरपरिधानां रत्नाकिरीटानामालङ्कारभूषितां प्रफुल्लवदनां पल्लवाधरां कान्तकपोलां सुगमकुचां कमानीयां लावण्यां स्नेहमुखीं क्षीणमध्यां नितम्बिनीं माता शैलपुत्रीं नमो नमः, नमो नमः, नमो नमः. आता हिचं कवच आहे की आपल्या पायापासून ते शिरापर्यंत ती कशी रक्षण करते. जेव्हा तुम्हाला मी समोर दिसते, मी जेव्हा जेव्हा जिथे जिथे हात ठेवते तिथे तिथे तुम्ही तुमचा हात ठेवा आणि तिचं कवच अनुभवा, तिची शक्ती अनुभवा, ती तुमचं रक्षण कसं करते हे अनुभवा. ओंकारं मे शिरः पातु मूलाधारनिवासिनीं ह्रीङ्कारः पातु ललाटे बीजरूपा महेश्वरी श्रीङ्कारः पातु वदने लावण्या माहेश्वरी ह्रङ्कारः पातु हृदयं तारिणी
चमत्कारः पातु सर्वाङ्गे सर्वसिद्धिफलप्रदा प्रथमो दुर्गा त्वं हि भवसागरतारिणीं धन ऐश्वर्यदायिनीं शैलपुत्री प्रणमाम्यहम् त्रिलोचने त्वाहि परमानन्दप्रदायिमान् सौभाग्य आरोग्यं दायिनीं शैलपुत्री प्रणमाम्यहम् चराचरेश्वरि त्वं हि महामोहविनाशिनीं मुक्तिभुक्तिदायिनीं शैलपुत्री प्रणमाम्यहम्. आता ह्या माता शैलपुत्री बरोबरच आपण जेव्हा म्हणतो की ही शैलपुत्री ही आपल्या मूलाधारामध्ये स्थित आहे, बरोबर आहे. तर मूलाधारामध्ये स्थित असताना मूलाधार चक्रासाठी आणखीन एक सुंदर कडवं लिंग भैरवी स्तोत्रामध्ये आहे. ते लिंग भैरवी स्तोत्रामध्ये जे सुंदर कडवं आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही डोळे मिटून ते बीजमंत्र ऐकता ऐकता हे लिंग भैरवी स्तोत्र मी म्हणता म्हणता तुमच्या मूलाधार चक्रामध्ये या शक्तीचं जागरण करा. लिंग भैरवी म्हणजे भवानी आणि शिव, म्हणजे पुरुष आणि प्रकृती. प्रत्येकामध्येच पुरुष आणि प्रकृती असते. शैलपुत्रीचा कणखरपणा जसा पुरुष प्रकृती दाखवतो, तसंच शैलपुत्री ही शक्ती माता स्वरूपात आहे, म्हणजे ती प्रेमळ असतेच. स्त्रीत्व हे नेहमी मंगलकारी, प्रेमळ, आशीर्वाद देणारं असं असतं. तर या लिंगभैरवी स्तोत्राच्या ह्या बीजमंत्रांमधून आपण त्याचीही अनुभूती घेऊयात. आपल्या प्रत्येकामधल्या पुरुष आणि प्रकृतीची अनुभूती घेऊयात. सगळ्यांनी डोळे बंद केले तरी चालतील, म्हणजे तुम्हाला या बीजमंत्राचा घुमत्कार त्या शैलपुत्रीच्या ठिकाणी म्हणजे मूलाधार तुमच्या चक्रामधनं ती शक्ती कशी जागृत होते याची अनुभूती मिळेल. लं वं रं यं लिंगभैरवी शिवा त्रिनयनी रौद्रिणी यं ॐ श्री शक्ति ज्वालामुखी मुक्तिदायिनी उग्ररूपिणी लं वं रं यं लिंगभैरवी शिवा त्रिनयनी रौद्रिणी यं ॐ श्री शक्ति ज्वालामुखी मुक्तिदायिनी लिंगभैरवी मूलाशक्ति उग्ररूपिणी लं वं रं यं लिंगभैरवी शिवा त्रिनयनी रौद्रिणी यं ॐ श्री शक्ति ज्वालामुखी मुक्तिदायिनी लिंगभैरवी मूलाशक्ति उग्ररूपिणी लं वं रं यं लिंगभैरवी शिवा त्रिनयनी रौद्रिणी यं ॐ श्री शक्ति ज्वालामुखी मुक्तिदायिनी लिंगभैरवी
मूला शक्ती उग्र रूपिणी लं वां रां यं लिंग भैरवी शिवा त्रिनयनी रौद्रिणी यं ॐ श्री शक्ति ज्वालामुखी मुक्तिदायिनी लिंग भैरवी मूला शक्ति उग्र रूपिणी ओम शांति शांति शांती असं हे सुंदर लिंग भैरवी स्तोत्र त्याच्यातलं मूलाधार शक्तीसाठी असलेलं मूलाधार चक्रासाठी असलेलं हे सुंदर कडवं आता आपण ऐकलं. आता आपण दररोज देवीची आराधना करणार आहोत. तर एक छोटंसं त्याच्याबद्दलचं काव्य संत विष्णुदासांचं आहे ते ऐकूयात आणि नंतर आपण सगळेजण श्री सुक्त म्हणणार आहोत. छोटंसं काव्य आहे, तुम्हाला नक्की आवडेल. बऱ्याच जणांना तुम्हाला येत असेल. माझ्याबरोबर म्हटलं तुमच्या इथे तरी काही हरकत नाही. डोळे बंद करून म्हणा. ती देवी तुमच्या समोर साक्षात उभी राहते की नाही, ती शक्ती तुमच्यामध्ये ऊर्ध्वगामी होते की नाही याची ही अनुभूती घ्या. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली जैसी वत्सा लगी गाय तैसी अनाथांची माया जैसी वत्सा लगी गाय तैसी अनाथांची माया माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हाके सरशी घाई घाई वेगे धावताची पायी आली तापल्या उन्हात नाही आळस मनात आली तापल्या उन्हात नाही आळस मनात माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली खाली बैस घे आराम मुखावरती आला घाम विष्णुदास आदराने वरा घाली पदराने विष्णुदास आदराने घाला वारी पदराने माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षाची सावली हो कल्पवृक्षाची सावली. आता जो शैलपुत्रीबद्दल माता शैलपुत्रीबद्दल आपण आराधना केली तिचं जागरण केलं तर हा जो आनंद मिळाला तो आधी सगळ्यांमध्ये वाटूयात आणि मग आपण श्री सुक्त म्हणायला प्रारंभ करूयात. आधी सर्वे भवन्तु सुखिनः म्हणूयात आणि मग श्री सुक्त म्हणूया. दोन्ही हाताचा नमस्कार करा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.